हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंड रिफ्रेशिंग आणि एनर्जी देणारं प्यायची खूप इच्छा होते ना। म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणार आहे एकदम ट्रेडिशनल आणि सुपर टेस्टी रेसिपी, म्हणजेच कैरीचं थंडगार सरबत किंवा तुम्ही त्याला पण मराठी भाषेत पण म्हणेल त्याचं सिरप जे आहे ते सांगणार आहे ते कसं बनवता। आणि हे फक्त चवीलाच छान नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे जे पण आहे तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि एकदा बनवलं की सगळ्यांना खूप आवडणार आहे। म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जी आहे ती मिस करू नका। सर्वात आधी हे जाणून घ्या की कैरीचे फायदे काय आहे। कैरी शरीर थंड ठेवते आणि उन्हाळ्यात हीट कमी करते। हीट स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी खूप उपयोगी आहे। पचन सुधारते आणि ॲसिडिटी सुद्धा कमी करते। बॉडीला इन्स्टंट एनर्जी देते। डिहायड्रेशन टाळायला मदत करते। म्हणून उन्हाळ्यात कैरीचं पण पिणं खूपच बेनिफिशियल आहे। तर आता पाहूया हे सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य। तर 2 ते 3 जे आहे तुम्हाला कच्च्या ज्या आहे कैऱ्या घ्यायचा आहे। 4 ते 5 चम्मच तुम्हाला इथे साखर घ्यायची आहे। चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि हाफ टेबलस्पून भाजलेलं जिरं पावडर आणि 3 ते 4 ग्लास जे आहे ते थंड पाणी घ्यायचं आहे। आईस क्यूब्स जे आहे ते ऑप्शनल आहे। इथे जे आहे मी जिरे पावडर न वापरता मी जे आपण छास साठी छास मसाला जो वापरतो ना तो छास मसाला जो आहे तो इथे यूज केलेला आहे। तुम्हाला छास मसाला जर नाही वापरायचा असेल तर या बाकीच्या गोष्टी जे आहे तुम्ही यूज करू शकता। तर सगळ्यात आधी जे आहे ते कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये 2 ते 3 ज्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला उकळायचं आहे। उकळलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या थंड होऊ द्यायच्या आहे आणि थंड झाल्यावरती त्याची साल काढायची आहे आणि त्याचा जो पल्प आहे तो वेगळा करायचा आहे। हा पल्प जो आहे तो एका जो बाउलमध्ये आहे काढून ठेवलेला आहे मी। आता मिक्सरमध्ये कैरीचा पल्प टाका, त्यात साखर, मीठ, जिरे पावडर घाला, थोडंसं पाणी घालून सगळं स्मूथ ब्लेंड करा आणि आता हे जे मिक्सचर आहे एका मोठ्या भांड्यात काढा, त्यात उरलेलं पाणी घालून नीट मिक्स करा। आता ग्लासमध्ये काढा, आईस क्यूब्स घाला आणि तुमचं जे रिफ्रेशिंग कैरीचं पण आहे ते तयार आहे। तर तुम्हाला जे आहे पाणी न घालता जर सिरप बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही सिरपसुद्धा एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता, जे की 1 वीक आरामात चालतं। सर्विंग जो करताना आहे पुदिन्याची पाने जर घातली तर टेस्ट अजूनच मस्त लागते। हे जे पुदिना आणि लेमनचे क्यूब्स मी घरी बनवलेले आहे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। सिरप जे आहे ते 1 वीक चालतं। तर फ्रेंड्स, ही सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे जे पण आहे घरी ट्राय केलं आहे का। हे पण जे आहे मी एका एअरटाईट बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, म्हणजे जेव्हा कधी मला लागेल लगेच सिरप टाकलं, पाणी ॲड केलं आणि आईस क्यूब टाकले की पण रेडी। कसं झालं विहांश? आवडलं? पी मग। तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे कूल, स्टे हायड्रेटेड अँड एन्जॉय युअर समर।